कमांडर, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. नाही नाही, तुमच्या एकट्यामुळे नाही, तुमच्या सगळ्यांमुळे झालंय. काय रे टेक्नो, हा? तर काय सरप्राईज द्या, साडी द्या, हा? आणि काय कमांडर, दरवेळेस तुमच्या अनुभवावरून तुम्ही मला सांगता ना, आज कुठं गेला तुमचा अनुभव? बायको शपथ सांगतो केडी सर, मला खरंच याच्यातलं माहित नव्हतं. माझं लग्न झालं पावसाळ्यात, लगेच श्रावण लागला. अरे तुमचा श्रावण झाला, पण माझा इथे पोपट झाला ना, त्याचं काय? तिळगुळ खा, गोळ गोळ बोला. अगं या, आपलं नातं तिळासारखं उबदार आणि गुळासारखं गोड राहावं अशी माझी इच्छा आहे. झालं ना आता? अरे झालं कसं, अजून तर मेन बाकी आहे बाबा. हे बघ, केदार, अरे आहा, अरे बाप रे, किती सुंदर दिसतीये. अगदी खुलून दिसतीये साडी तुझ्यावर. छान दिसतीये ना? छान आहे. वा वा. झालं आता? अरे किती झालं? नाही, महत्वाचं गिफ्ट बाकी आहे. प्राइज आणलंय. हे बघ, गजरा. संक्रांत आहे आपली पहिली. गजरा माळायला हवा. ये 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 इकडे. केदार थांब. काय? लग्नानंतरची पहिली संक्रांत करत नाहीत. जर लग्नानंतरचा पहिला सण संक्रांत आला तर संसाराला संक्रांत लागते असं म्हणतात. काय? हो, हेच तर सांगायचा प्रयत्न करतेय ती. तुला नाही माहित? हे वाद बरं जाऊ द्या केडी सर, जाऊ द्या. अहो हे तसं पण नाटक आहे ना. नाटक जरी असलं तरी आज ना उद्या हे तर करावंच लागणार ना मला. आज ना उद्या म्हणजे आज ना उद्या माझं जेव्हा खरं लग्न होणार त्यानंतर मला सगळे सण साजरे करावे लागतील ना. आणि तुम्ही जर दरवेळेस मला अशी चुकीची माहिती देत गेला तर कसं होईल? आणि कमांडर, मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतोय, आजच्या अनुभवावरून. लग्नानंतर जर पहिला सण संक्रांत आली तर ती साजरी करायची नसते. हा, लक्षात ठेवा. केडी सर, अहो माझं लग्न केव्हाच झालंय आणि एकदा झालं बाद झालं. पण ते काही असो, आज सगळ्या प्लॅन तुमच्यामुळे फ्लॉप झालाय माझा. अहो सर, गुढीपाडव्याला करा ना हा सेम प्लॅन. हा, एक छान सरप्राईज द्या, बॉसला छान वाटेल. काय? अहो म्हणजे बॉसला तुम्ही ती ऍक्टिंग करते ना, ती छान वाटेल म्हटलं. वाटलं तेव्हा मदत करतो मी तुम्हाला. नाही नाही नाही, नको. हवी तेवढी मदत खूप झाली. आता इथून पुढे मी, माझी बायको आणि माझं लग्न, काय करायचं ते आम्ही आमचं बघून घेऊ. ठीक आहे? ठेवा फोन. मी, माझं लग्न, माझी बायको, हे यांचं जरा जास्तच पर्सनल नाही का होते? हा, म्हणजे ह्याच्यावरती ना आता एक फिल्म बनेल यांच्या खोट. और खऱ्या रोमांस वरती आणि त्याचं टायटल असेल खोट्या लग्नाची खरी गोष्ट. कुंकू आगव. हो, आता घरातल्या सगळ्या मोठ्यांना नमस्कार करा. म्हणजे आता निशी तारिणीच्या पाया पडणार? बाय. का म्हणजे? अगं ती घरातली मोठी सून आहे आणि तू धाकटी, म्हणून म्हणते ती. हो, पण तारिणी काही इतकी मोठी नाहीये माझ्यापेक्षा. आणि लग्न होऊन मी आधी आले ना या घरात, तो मला नाही वाटत पाया पाडायची काही गरज आहे. निशिता, काय हरकत आहे? ती मोठी बहीण आहे ना तुझी, आशीर्वादच देणार आहे तुला. पड पाया. मी नाही पडणार पाया. ती माझी बहीण असली तरी. असू देत ना काकू. अहो ती पाया पडली काय नाही पडली काय, माझे आशीर्वाद कायम तिच्या पाठीशी होते आणि इथून पुढेही असतील. देवाकडे कायम मी तिच्या चांगल्यासाठीच प्रार्थना करणार आहे. हॅलो. बरं, आज घरात सण आहे, स्वयंपाकाचं काय? कोण? तुमची मोठी सून तारिणी, ती आहे ना, तीच करेल ना सगळं.
कधी घडलं हे सगळं? नाही 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 नाही, आता या बाबतीत कुठलीही न्यूज एअर करायची नाहीये. जोपर्यंत आपल्याला खरं कळत नाही तोपर्यंत काहीही चॅनलवर दिसलं नाही पाहिजे. अँड वेट फॉर माय ऑर्डर्स. मी फाइंड आउट करते. हो हो बघते मी. 1 मिनिट. आय गिव्ह यू कॉल बॅक. बाय. वाचवा, कोणी आहे का? वाचवा मला इकडून. वाचवा, वाचवा. हा आहे मी राक्षस. काय करणार आहात? काही करू शकणार नाही तुम्ही. 6 वेळा काही करू शकणार नाही, तर आता काय करणार आहात तुम्ही? नाकारते आहात तुम्ही सगळे पोलीस. एवढे सगळे पोलीस असताना मी एकटा समोर. पकडू शकलात का तुम्ही मला? नाही ना? आता उघड चॅलेंज देतोय तुम्हा सगळ्यांना. काय मस्त असतात ना लहान मुली. गोड, गोंडस, निरागस. ही नशा काहीतरी वेगळीच असते. ती कशी रडते. आई बाबा वाचवा, वाचवा मला. या तुम्हाला दाखवतो. या वाचवा, कोणी आहे का? वाचवा, वाचवा. सांगू तिला सगळं खरं खरं सांगू. तुमच्यापैकी कोणी येणार नाही तिला वाचवायला. पोलीस, प्रशासन, नेते. पण मला मजा येणार आहे. आतापर्यंत ज्या 6 मुलींबरोबर केलं तेच आता या 7वी बरोबर करेन. असेल हिम्मत तर शोधून काढा मला. बघू जमतंय का ह्यावेळेस तरी. जय हिंद सर. जय हिंद तारिणी. अगं व्हायरल झालेला व्हिडिओ बघितलास का? सगळ्या न्यूज चॅनलवरती दाखवत आहेत. एक विकृत माणूस एका लहान मुलीला. पाहिलाय मी सर व्हिडिओ. माणसं नाही, गिधाड आहे ती, गिधाड. त्याच गिधाडाला लहान मुलीची शिकार करण्याआधी आपल्याला थांबवायचं आहे तारिणी. तर हे सगळं खूप भयंकर आहे. यावेळेस चक्क त्यांनी एका अल्पवयीन मुलीची शिकार केली आहे. सर त्या मुलीच्या केसालाही धक्का लागला ना तर आपल्या डिपार्टमेंटवरचा नाही, माणुसकीवरचा विश्वास उडेल.